अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 6 जून, वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे शनी जयंती। तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे। दरवर्षी अमावस्याच्या दिवशी शनी जयंती ही साजरी केली जाते। शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला म्हणून या दिवशी शनिदेवाला समर्पित केला जातो हा दिवस। या दिवशी व्रत करून शनिदेवाची विधियुक्त पूजा केली जाते। हे व्रत केल्याने शनीची 7.5 जी आहे ती दूर होते असं म्हटलं जातं। शनिदेवाची विशेष कृपा जी आहे ती आपल्यावरती प्राप्त होते। या दिवशी शनिदेवाला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की तेल, निळी फुले अर्पण केली जातात। त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आहे। अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मी व भगवान विष्णूची देखील पूजा करत असतो। हा दिवस पितरांना सुद्धा समर्पित आहे। या दिवशी पितरांना दर्पण केले जाते, पिंडदान केले जाते। पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा केल्या जातात। अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात अमावस्याच्या दिवशी, पण अमावस्या दिवस हा चांगला पण आहे आणि वाईट पण आहे। तर त्यासाठी आपल्याला उपाय करायला लागणार आहेत। अमावस्याच्या दिवशी आपण जर काही घरामध्ये आपल्या उपाय केले, सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्या उपायांचं आणि सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे। कुठलीही सेवा केलेली आपली कधीही व्यर्थ जाणार नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, नवरा बायकोंचं पटत नसेल, मुलं चिडचिड करत असतील, एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आहे ती व्यक्ती सतत आजारी राहत असेल, एक झालं की एक घरातल्यांचं आजारपण वाढलेलंच असेल, या एक झालं की एक आपल्यावरती संकट येतच असतील, विघ्न येतच असतील, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये अमावस्याच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आणि अशी काही विशेष तिथीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या काही वस्तूंचा आपला धूर करायचा आहे। ज्या वस्तूंचा धूर घरामध्ये आपल्या केल्याने आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे, जी वाईट शक्ती आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे। 6 नंतर तुम्ही अगदी रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पण हा उपाय करू शकता। तसं तर हा उपाय 8:30 7:30 पर्यंत करायचा आहे, पण कोणाला शक्य होते त्यावेळेस कोणाला होत नाही करणं, तर त्यांनी रात्रीच्या 11 वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरीही सुद्धा चालतो। आज शनी जयंती आहे त्यामुळे आपल्याला आज शक्य झाले तर तुम्हाला काळे तीळ हे दान करायचे आहेत। तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हे काळे तीळ हे आहेत ते दान करायचे आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम आज सायंकाळी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये दररोज कापूर प्रज्वलित करता तर ते तुम्हाला घ्यायचं आहे, ते भांडे घ्यायचं आहे किंवा मातीची पंती घ्यायची आहे। तुम्हाला त्यामध्ये थोड्याशा अक्षिदा टाकायच्या आहेत। सर्वात प्रथम तुम्हाला अक्षिदा टाकायच्या आहेत। अक्षिदा टाकल्याच्या नंतर तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत, त्यामध्ये 5। आणि जर नसेल तुमच्याकडे भीमसेनी कापूर तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो तुम्ही कापूर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 5 लवंगा टाकायच्या आहेत। अख्ख्या फुलवाल्या ज्या लवंगा असतात त्या तुम्हाला 5 लवंगा टाकायच्या आहेत। यानंतर तुम्हाला 5 वेलची टाकायची आहे। या लवंगावरती तुम्हाला 5 वेलची टाकायची आहे आणि यावर तुम्हाला अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे। जर तूप टाकलं तर यामध्ये आपण ज्या वस्तू टाकणार आहोत त्या जास्त वेळ थोड्याशा जळतील, त्यासाठी तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यावरती। आणि तुम्हाला काय करायचं आहे, एक आंब्याचं तुमच्याकडे जर सुकलेलं लाकूड असेल तर यामध्ये तुम्हाला त्याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला टाकायचं आहे। असेल तर टाका, नसेल तर मग राहू द्या। आणि मग यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत हातामध्ये आणि थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। काळे तीळ आणि पिवळी मोहरी तुम्हाला काय करायची आहे, हे तुमच्या घरातले जे व्यक्ती आहे ज्याची प्रगती होत नाही, या तुमचा पती असेल या मुलगा असेल, जे कोणी असेल तर त्यांच्यावरून तुम्हाला हे 7 वेळेस उतरवायचं आहे आणि या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुसरी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत। हे पण तुम्हाला तुमचे घरातले जे लहान मुलं असतील त्यांच्यावरून उतरवायचं आहे 7 वेळेस आणि या मातीच्या पंतीमध्ये टाकायचं आहे। ही मातीची पंती तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायची आहे। त्याच्या खाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे। प्लेट ठेवल्याच्या नंतर म्हणजे ती पंती नंतर गरम झाली तर तुम्हाला घरभर फिरवता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला त्याच्या खाली एक प्लेट ठेवायची आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित झाल्यानंतर अगदी थोडा वेळच तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचं आहे
आणि तुम्हाला सर्व घरभर हे फिरवायचं आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करत हे फिरवायचं आहे। हे फिरवणं झालं तर तुमचा मेन दरवाजा आहे ते उघडा करायचा आहे। मेन दरवाजाच्या तुम्हाला बाहेर नेऊन सुद्धा हे फिरवायचं आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे जोपर्यंत ते प्रज्वलित आहे, त्यामध्ये आपण टाकलेल्या ज्या वस्तू ज्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आणि हे तुम्ही उपाय केल्याने जे आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे, जे वाईट दोष आहेत ते निघून जातात। कारण अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती ही खूप जागृत अवस्थेमध्ये असते, त्यामुळे तुम्हाला हे उपाय करायचा आहे। सायंकाळच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हे मग बाहेर न्यायचं आहे। बाहेर नेल्याच्या नंतर थोडंसं तुम्हाला चौकटीच्या तिथं ठेवायचं आहे। मग ठेवल्याच्या नंतर तुम्हाला थोड्या वेळाने काय करायचं आहे, हे उचलायचं आहे आणि एका कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या डस्टबिनमध्ये टाकलं तरीही चालते, पण ते घरात आणायचं नाही, ती डस्टबिन मग बाहेरच ठेवायची आहे। आणि तुम्हाला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला तर अत्यंत हा लाभदायी ठरू शकतो उपाय, त्यामुळे अगदी सोपा उपाय आहे, त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।